नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व MOHFWने रुटीन इम्युनायझेशन अंतर्गत लाभार्थ्यांचे नोंदणीकरण व त्यांचे लसीकरणचे रेकॉर्डिंग करण्याकरता UN पोर्टलचा काही महिन्यापासून आपण वापर सुरू केलेला आहे. तर त्या अंतर्गत कोविनच्या अनुषंगाने जसे लाभार्थ्यांचे सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूल होते, सिटीजन मॉड्यूल होते, त्याचप्रमाणे आता युविनमध्ये देखील असे मॉड्यूल सुरू करण्यात आलेले आहे, ज्याचा वापर करून लाभार्थी स्वतःचे रजिस्ट्रेशन नोंदणीकरण करू शकतील व जवळच्या 17 स्तरांवरती अपॉइंटमेंट घेऊ शकतील. तर हे कशा प्रकारे करायचे आता आपण हे जाणून घेऊया, कारण याची आपल्याला जास्तीत जास्त जनजागृती करायची आहे, जेणेकरून लाभार्थी युविनवरती स्वतःची नोंदणी करून 17 स्थळावरती जातील व ह्याचा जास्तीत जास्त वापर करतील व आपल्याला जास्तीत जास्त लाभार्थ्यांकडून त्याचा प्रतिसाद मिळेल. तर सर्वप्रथम uwin.mohfw.gov.in ह्या URLचा वापर करून युविन पोर्टलवर जातील. त्यानंतर उजव्या बाजूला आपण पाहू शकता रजिस्टर/साइन इन टॅब आहे. त्या साइन इन टॅबचा वापर करून एक नवीन स्क्रीन ओपन होईल. त्या नवीन स्क्रीनवरती आपल्याला लॉग इन करता येऊ शकेल. तर ह्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी कोविडची लस घेतलेली आहे त्या मोबाईल नंबरचा वापर करून ते परत युविनमध्ये देखील रजिस्टर करू शकतात. त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे. अन्यथा जर आपण पहिल्यांदा या पोर्टलचा वापर करत असू तर आपल्याला नव्याने आपला ID क्रिएट करता येईल मोबाईल नंबर वापरून. तर OTP आला असेल तो OTP आपण फीड करतो आणि लॉग इन करतो. एका मोबाईल नंबरचा वापर करून आपण 10 लोकांचं रजिस्ट्रेशन युविन अंतर्गत सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूलमध्ये करू शकतो. तर आपण पाहू शकता की ह्या मोबाईल नंबर अंतर्गत विनोद देवरे नावाचे एक व्यक्ती आहेत, ज्यांनी स्वतःचे रजिस्ट्रेशन केलेले आहे. यांनी कोविड लस घेतली असावी. तर आता आपण पाहूया की ह्यांच्या बायकोचं रजिस्ट्रेशन आपण कशा स्वरूपात करू शकतो. तर आपण ॲड मेंबर ह्या बटनचा वापर करायचा, जो डाव्या बाजूला होता. ह्या एक फॉर्म उघडतो. त्यामध्ये आपण पाहू शकता की मेंबर टाईपमध्ये आपण जेव्हा ड्रॉपडाऊनवर क्लिक करू तेव्हा आपल्याला दिसते की ते सिटीजन आहेत किंवा प्रेग्नंट वुमन आहेत का एक वर्षाखालील वयोगटातील बच्चू आहेत का एक लहान मुलं आहे. तर आता लेटेस्ट हे एक नॉर्मल सिटीजन आहेत. तर आपण सिटीजनचा क्लिक करूया. त्यांचे पूर्ण नाव इथे आपण फीड करूया. उदाहरण अश्विनी. आता इथे पूर्ण नाव ॲज पर आधार टाकणं अपेक्षित आहे. आता त्यांचं जन्मतारीख आपण इथे इयर ऑफ बर्थ अपडेट करणं अपेक्षित आहे. कमीत कमी 18 वर्षाचं असणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचं जेंडर आपण लेबल करतोय फिमेल व ज्या आपण फोटो ID चा वापर करून रजिस्टर करणार आहोत त्याचं आपण इथे सिलेक्शन करत आहोत. ह्या उदाहरणामध्ये मी पॅन कार्डचा निवड केलेली आहे. आपण तो पॅन नंबर फीड करत आहोत. तो व्हॅलिड असणं अपेक्षित आहे. असं एनकरेज आहे की जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करणे आधार मार्फत व्हावं. अन्यथा कुठलेही फोटो ID जे उपलब्ध आहे त्याचा आपण वापर करून त्यांचं रजिस्ट्रेशन इथे करू शकतो. ठीक आहे. तर मी पॅन नंबर इथे फीड करत आहे आणि खाली मी सबमिट करतो. सबमिट करताच माझे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आपण पाहू शकता आता इथे अश्विनी देवरे यांचं नाव सुद्धा आपल्याला ह्या लिस्टमध्ये दिसत आहे. तर आता आपण उजव्या बाजूला बघूया. अश्विनी देवरे यांच्या नावावर क्लिक करतो मी. आपण पाहू शकता की लाभार्थ्यांचे जे मॅपिंग आहे हे सिटीजन ऑब्लिक गार्डियन म्हणून आहेत. ठीक आहे. आता जर ह्या गरोदर राहिल्या तर स्वतः ते लॉग इन करून स्वतःचे टॅगिंग ॲज अ प्रेग्नंट वुमन म्हणून करू शकतील. ते कसे करायचे तर त्यांच्या नावाखाली एक टॅग ॲज अ प्रेग्नंट वुमन हे बटन दिसत आहे. त्याच्यावरती ती क्लिक केल्यानंतर एक छोटासा फॉर्म उघडतो. त्यामध्ये आपल्याला बेसिक माहिती भरायची आहे, राज्य व जिल्हा. तर आपण आता इथे महाराष्ट्राचा निवड करूया आणि जिल्हा उदाहरण आपण पुण्याची निवड करूया आणि LMP ची तारीख निवडणं गरजेचं आहे. तर आपण इथे लेटेस्ट से त्यांची LMP नोव्हेंबर 22 तारखेची आहे. इज देअर एनी प्रिव्हियस प्रेग्नन्सी बिफोर दिस. तर ह्या प्रश्नाचं महत्त्व असं आहे, जर आपण नो निवडलं तर डायरेक्ट आपण फॉर्म सबमिट करू शकतो. पण येस जर निवडलं तर आपल्याला प्रिव्हियस प्रेग्नन्सीचे आउटकमची तारीख इथे निवडणं गरजेचे आहे. ह्या तारखेचं महत्त्व असं आहे की जर ती तारीख गेल्या 3 वर्षांच्या आतील असेल तर ही महिला ह्या गरोदरपणामध्ये TD बूस्टर करता एलिजिबल असेल.
अन्यथा जर 3 वर्षांची आतील तारीख असेल किंवा पहिल्यांदा गरोदर असतील तर ह्या महिला TD1 व TD2 करता एलिजिबल असतील. तर लेटेस्ट से ह्यांची प्रिव्हियस प्रेग्नन्सी होती 2021 साली फेब्रुवारी महिन्याची. ठीक आहे. आता त्यावेळेला गरोदर असताना त्यांना दोन्ही TD1 आणि TD2 असे 2 डोस मिळाले होते असं आपण ग्राह्य धरूया आणि आपण फॉर्म सबमिट करूया. तर ह्या अनुषंगाने कारण 3 वर्षाचा कालावधी ओलांडलेला नाहीये, ह्या अश्विनी ह्या गरोदरपणामध्ये केवळ TD बूस्टर करता एलिजिबल आहे. आणि आपण पाहू शकता त्यांच्या नावाखाली आता त्यांचा टॅग प्रेग्नंट वुमन असा दिसून येत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एका महिलेचं रजिस्ट्रेशन कसं केलं व त्याचबरोबर त्यांचं मॅपिंग जर ते गरोदर असतील तर प्रेग्नंट वुमन म्हणून त्यांनी स्वतः कसं केलं. आता आपण पाहूया की एका लहान मुलाचं रजिस्ट्रेशन कसं करता येऊ शकतं. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अडल्टचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आपण त्यांचा स्वतःचा व्हॅलिड फोटो ID चा उपयोग करतो. मात्र लहान मुलांचे रजिस्ट्रेशन करण्याकरता त्यांचा फोटो ID उपलब्ध नसल्या कारणाने आपण कुठल्याही एका प्रायमरी गार्डियन किंवा पालकाशी त्यांची लिंकिंग करतो व आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आपण आता इथे ॲड मेंबरचा बटनवर क्लिक करूया. एक इन्फंटचं रजिस्ट्रेशन आपण करत आहोत तेव्हा आपण 0 ते 1 असं आपण तो ऑप्शन चूज करत आहोत. आणि हे अश्विनी देवरे यांचे मूल आहेत. पण मदर किंवा गार्डियन जे काही ऑप्शन आहे रिलेव्हंट ते आपण चूज करू शकतो. बाय डिफॉल्ट मदर आलेली आहे. जर बाळाचं नाव पडलं असेल तर आपण तिथे नाव एडिट करू शकतो. अन्यथा नामकरण अजून झालं नसेल तर आपण बेबी ऑफ अश्विनी देवरे असं राहू देऊयात. डेट ऑफ बर्थ लेटेस्ट हे बाळ अजून 15 दिवसापूर्वी 1 महिन्याचंच बाळ आहे. तर ह्याचा जन्म लेटेस्ट एक 23 एप्रिलचा आहे. ठीक आहे. आणि हे एक फिमेल चाइल्ड आहे. आता खाली फोटो ID टाकणं आवश्यक नाही. बाय डिफॉल्ट जे त्या मातेचं फोटो ID आहे तोच इथे आपल्याला दिसत आहे. जर आपण अश्विनी देवरेचं नाव बदलून जर इथे विनोद देवरे यांचं नाव निवडलं तर बाय डिफॉल्ट बघा तो विनोद देवरे यांचा फोटो ID खाली दिसून येत आहे. आता आपण परत इथे अश्विनीच करून ठेवूया आणि डेट ऑफ बर्थ परत बाळाची निवडावी लागेल आणि आपण इथे सबमिट करूया, रजिस्टर करूया. आता आपण डाव्या बाजूला पाहू शकता बेबी ऑफ अश्विनी देवरे यांचं रजिस्ट्रेशन पण पूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे लाभार्थ्यांचं म्हणजेच छोट्या मुलांचं अन्यथा गरोदर मातांचं पण आपण रजिस्ट्रेशन व मॅपिंग करू शकतो. आता लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या सत्रस्थळांची माहिती हवी असेल आणि अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे करतात आपण बघूया. बुक अपॉइंटमेंट नावाचं उजव्या बाजूला आपल्याला एक बटन दिसत आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. ते क्लिक करताच आपल्याला राज्य, जिल्हा आणि उपजिल्हा याची माहिती निवडायची आहे जेणेकरून त्या कार्यक्षेत्रातील सर्व सत्र आपल्याला पाहता येतील. ठीक आहे. तर आता आपण इथे महाराष्ट्राची निवड करूया, पुणे जिल्ह्याची निवड करूया आणि उपजिल्हा आपण हवेली धरून चालूया. ठीक आहे. आणि सर्च करूया. तर ह्या कार्यक्षेत्रातील सर्व सत्र्यांची आपल्याला नावे इथे दिसत आहेत. आपल्याला साधारण पुढच्या 3 महिन्यांची सेशन प्लॅनिंगची माहिती आपल्याला इथे पाहता येते. तर आपल्याला आता लेटेस्ट हे आज उद्यामध्येच त्यांना लसीकरण करून घ्यायचं आहे त्यांचं स्वतःचं किंवा त्यांच्या मुलाचं. तर आपल्याला पाहता येते ही मोठी यादी आहे. तर लेटेस्ट हे ह्यांना जिल्हा रुग्णालय औंध सगळ्यात जवळचं सत्रस्थळ आहे. इथे 2 नंबरला आपण पाहूया. आणि त्यांना शुक्रवारी वेळ आहे 24 मेला. तर शुक्रवारी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत अवेलेबल असं दिसून येत आहे हिरव्या रंगामध्ये. तर त्या दिवशी क्लिक अपॉइंटमेंट घेण्याकरता त्याच्यावरती ते क्लिक करतील. ही तीच माहिती कन्फर्म कुठे सत्रस्थळ आहे आणि कुठल्या तारखेला आणि कुठल्या वेळेला आहे ते शहानिशा करून ते कन्फर्मवर क्लिक करतील. कन्फर्म करताच त्यांची ॲक्नॉलेजमेंट स्लिप दिसून येईल. त्याचा ते डाउनलोड करून स्वतः एक कॉपी ती सत्रस्थळावर घेऊन जाऊन ते तिथे वॅक्सिनेटरला दाखवू शकतील आणि स्वतःचं किंवा स्वतःच्या मुलाचं लसीकरण करून घेऊ शकतील. आता आपण परत बॅक करूया आणि आता पाहूया की इथे निळ्या रंगामध्ये त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे हे दिसून येत आहे. काही कारणावस्तव त्यांना जर सत्रस्थळावर त्या दिवशी जाणं शक्य नसेल तर ते त्यांचे अपॉइंटमेंट रिशेड्यूल करू शकतात. अन्यथा जर त्यांना कॅन्सल करायचे असेल तर ते कॅन्सल अपॉइंटमेंटचा वापर करून त्यांची घेतलेली अपॉइंटमेंट रद्दसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे लाभार्थ्यांना ह्या सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूलचा उपयोग करून सत्राची अपॉइंटमेंट घेऊन वॅक्सिनेशन करून घेणं सोपं जाईल. तर जास्तीत जास्त ह्या मॉड्यूलची जनजागृती करावी जेणेकरून लाभार्थ्यांना वॅक्सिनेशन करून घेण्याकरता सहजरित्या जवळचे सत्रस्थळ शोधता येईल. आता ह्या मॉड्यूलचा अजून एक फायदा असा आहे की जे
वॅक्सिनेशन जे लसीकरण आपले किंवा आपल्या बाळाचे ह्यापूर्वी झालेले आहे ते सविस्तर ते जसे आपले इम्युनायझेशन कार्डवरती असते तसे ते ह्यामध्ये पाहू शकतात. तर उजव्या बाजूला वरती आपण पाहू शकता की व्ह्यू वॅक्सिनेशन डिटेल्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांना ती सविस्तर माहिती पाहता येईल. आता ह्या उदाहरणामध्ये आपण कोणाचे लसीकरण केलेले नाही आहे त्यामुळे इथे काही दिसणार नाही. आणि त्याचप्रमाणे लाभार्थ्याचे वॅक्सिनेशन झाल्यानंतर वॅक्सिनेशनचे सर्टिफिकेट देखील ते डाउनलोड करू शकतात जे आपण कोविनमध्ये करत होतो. तर आपण पाहू शकतात जे आपण टॅब डाव्या बाजूला किंवा मेन स्क्रीनवर पाहिले तसेच वरती एक टॅब दिल्याप्रमाणे शेवटचे डाउनलोड सर्टिफिकेट ह्याचा वापर करून आपण ते सर्टिफिकेट जनरेट करू शकतो सॉफ्ट कॉपी स्वरूपात किंवा त्यांची आवश्यकता असेल तर प्रिंटआउट सुद्धा ते घेऊ शकतात. तर अशा प्रकारे सर्टिफिकेटचं आपल्याला रिट्रीव्ह करता येतील. आणि जे काही वॅक्सिनेशनची डिटेल आहे माहिती आहे जे ड्यू तारखा आहेत ते बर्थ डेटनुसार किंवा प्रिव्हियस वॅक्सिनेशनच्या डेटनुसार त्यांना इथे पाहता येऊ शकते. तर आता हे बेबी ऑफ अश्विनी आपल्याला पाहत आहे की सगळ्या वॅक्सिन BCG करता किंवा OPV करता आणि हेपॅटायटिस B करता हे ड्यू आहे आणि त्यांच्या पुढच्या तारखा ज्या आहेत त्या 4 जूनला ड्यू आहेत जे 6 आठवड्याचे वॅक्सिनेशन आहे ते. तर अशा प्रकारे एक जागरूक निर्णय पालक गरोदर माता व बच्चू त्यांच्याकरता ते घेऊ शकतात ह्या मॉड्यूलचा पुरेपूर उपयोग करून. तर अजून एक वैशिष्ट्य ह्या मॉड्यूलचं आहे की प्रत्येक लाभार्थी स्वतःचे आभा ID ह्या पोर्टलमार्फत जनरेट करू शकतात. तर आभा ID पालकांचे जर करायचं असेल तर त्यांना आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याजवळ असणं अपेक्षित आहे. आणि जर बालकाचे करायचं असेल तर बालकाचा आभा ID क्रिएट करण्यापूर्वी पालकांचा आभा ID क्रिएट करणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर बच्चूचा आभा ID पालकाच्या आभा IDशी जोडून करता येईल आपल्याला. तर ह्या क्रिएट आभावरती क्लिक करून आपण स्वतःचा आभा क्रिएट करू शकतो जनरेट करू शकतो. आता आभा क्रिएशन एक स्वतंत्र विषय त्याच्यावरती आपण बोलत नाही आहे. तर हा पुरेपूर एक साधारण सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूलचा एक उपयोग आहे. आणि जर एखाद्या लाभार्थ्याला आपल्या अकाउंटमधून डिलीट करायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर ती सुविधा आहे. चुकून एखादं नाव जोडलं गेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर आपल्याला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल कारण कोविनमध्ये बरीच अडचण आली होती त्यामुळे जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर ती सुद्धा सुविधा ह्यामध्ये दिली गेलेली आहे. चेंज नंबर याचा वापर करून जो कोणत्या नंबरवर आपल्याला हे नाव ट्रान्सफर करायचं आहे हे अकाउंट ट्रान्सफर करायचं आहे त्याचा नंबर इथे फीड करायचा आहे आणि कंटिन्यू केल्यानंतर चेकबॉक्सवर टिक करून त्या नव्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP टाकून मग आपल्याला ते पर्टिक्युलर व्यक्तीचं माहिती दुसऱ्या मोबाईल नंबरमध्ये शिफ्ट करता येऊ शकते. तर अशा प्रकारे ह्या सेल्फ रजिस्ट्रेशनचा मॉड्यूल उपयोगाचा आहे. आणि जास्तीत आपल्या ज्या वॅक्सिनेटर आशा कर्मचारी व आपले प्लॅनिंग युनिट मॅनेजर व मेडिकल ऑफिसर आहे सर्वांना ह्याच्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त हो जेणेकरून ते याचा प्रचार जास्तीत जास्त करतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.